इकडचं तिकडे जाऊ शकतो. ते बघायचं आहे ना. Yes, shall I continue? Yes, sir. Yes. हो. तर जेव्हा आरोपी हे खोटं आहे किंवा हे खरं आहे तेव्हा तो बहुतेक एक्सप्लेनेशन देत नसतो. इट इज नो एक्सप्लेनेशन ऍट ऑल. त्यामुळे चारचा पण जो वापर आहे तो प्रॅक्टिकली कुठेही होताना दिसत नाहीये, है ना. एक्सेप्शनल केस जर कोणाच्या आली असेल त्या रीतीने चालवण्यात तर त्याविषयी आपण जरूर शेअर करावं. आता मी जे सांगितलं होतं की काहीतरी राहून गेलं खाली विचारायचं आणि अपिलात हा मुद्दा काढण्यात आला. काही वकील मुद्दा मी ते गप राहतात, काय करायचं ते करा म्हणतात, अपिलात बघू. तर त्याला उत्तर जे मी म्हणालो की आहे तर ते असं आहे की शिवाजी साहेबराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. शिवाजी साहेबराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1973 SCC 1973 SCC क्रिमिनल CRI 1033 त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की अपीलेट कोर्टाने ते प्रश्न विचारून घ्यावेत, ते सकमला फोर्स करावे आणि त्याला एक्सप्लेन करायला सांगावं. तो एक्सप्लेन करत असेल इट्स ओके, नसेल इट्स ओके, त्याचा कंप्लेंट तिथेच करून घ्यायचा. पण त्या आधारे डिसिजन त्या आधारे ठेवायचं नाहीये. जर तो अपिलात त्याचं उत्तर देऊ शकला नाही, एक्सप्लेनेशन देऊ शकला नाही तर अपिलेट कोर्टाने असं म्हणावं की त्याने खाली पण ते दिलं नसतं. ओके. आणि हे तर बहुतेक सर्वांना माहितीच आहे की 313 मध्ये जर काय त्यांनी अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स दिले, जसं मी 498च्या केस मधलं सांगितलं, तर काय झालं तिथे केवळ त्याच्या आधारे शिक्षा नाही झाली. That affirmative replies given by the accused were corroborated by prosecution evidence. तेव्हा फक्त त्याच्या आधारे, फक्त 313 मध्ये दिलेल्या उत्तरांच्या आधारे शिक्षा होणार नाही. त्यासाठी पुरावा असला पाहिजे. त्याचं कॉरोबरेशन झालं तर त्याचा वापर ऍज अन ऍडिशनल सर्कमस्टन्स कोर्टाला करता येणार आहे त्याच्या विरुद्ध. आता एक्सप्लेनेशनचं काय महत्व आहे, एक किस्सा बताता हूं. एका व्यक्तीने संध्याकाळच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावर असं एक दृश्य बघितलं की तिच्या अंगावर कमी प्रमाणात वस्त्र आहेत. संध्याकाळची वेळ आहे, ती समुद्र किनाऱ्याच्या पाय असा लांब करून, एक पाय लांब करून बसलेली आहे. तिच्या मांडीवर एक पुरुष व्यक्ती डोकं ठेवून झोपलेला आहे. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. शेजारी एक दारूची रिकामी बाटली पडलेली आहे.
त्या व्यक्तीचा खूप संताप झाला आणि त्या व्यक्ती तरी संयमाने ती थांबली ती व्यक्ती. आणि काही वेळेनंतर ते स्त्री आणि पुरुष ज्यावेळेस तिथून उठून सरकायला लागले त्यावेळेस त्या सुज्ञ व्यक्तीने त्यांच्या हे तुम्हाला शोभतं का? आणि तो म्हणाला की मी राजाकडे तुमची तक्रार करणार आहे, तुम्ही बेशिस्त वागला. आणि त्याने खरोखर तक्रार केली. त्या दोघांना राजाकडे उभं करण्यात आलं राजासमोर. आणि या तक्रारदाराने सगळी तक्रार सांगितली की मी असं असं दृश्य बघितलंय, आपल्या राज्याचे जे निकष आहे त्याचा भंग केलाय यांनी, वगैरे 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 वगैरे. ते दोघे गरीब होते. राजाने विचारलं त्यांना की यस, काय म्हणायचंय तुम्हाला, हा सांगतोय ते खरं आहे का? द्या द्या द्या. तर हे बंद करतो आम्ही. सर अनम्यूट करिए ना, अनम्यूट करिए. खरं आहे का? ते उचलून घ्या, इथून अनम्यूट आहे ना. ते उचलून घ्या ना इथून एक मिनिट, म्हणजे मी ते उचलून घ्या ना इथून एक मिनिट, म्हणजे मी तर आपल्याला विचार हे बरोबर आहे. मग तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही का वागला? मग ते ती म्हातारी महिला होती, ती त्याने सांगितलं की हा माझा मुलगा आहे, तो गेली अनेक वर्ष समुद्रात गेलेला होता आणि माझ्या जीवनाचा आधार तो केवळ एकच होत आहे, वाट बघायची. आणि माझ्याकडे काही दुसरे भांडी कुंडी काही नाहीये. लोक इकडे तिकडे समुद्र जाणारे लोक आहेत, दारू पितात. एखाद्या रिकाम्या बाटलीत मी त्याच्यासाठी घरून पाणी आणायचे. माझ्याकडे दुसरं काही नाहीये त्याच्यासाठी आणण्यासाठी. आणि एवढ्या वर्षांनंतर आज तो खरोखर आला. तो बोलता बोलता झोप लागली आणि माझ्या मांडी उठला. दिसो 313 मध्ये आरोपीला शपथ करा, त्यामुळे 313 मध्ये तो जे काही सांगतो तो पुरावा नाहीये, परंतु तो जे सांगतो त्या आधारे केसच्या प्रोबॅबिलिटीज ठरवल्या जाऊ शकतात. या पक्षाचं जे म्हणणं आहे ते प्रोबेबल आहे की हे प्रोबेबल आहे, आणि त्या आधारे केसच्या निर्णयावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. अनेक जजमेंट जर आपण वाचले ना या विषयावरचे, तर एकच की हा जो भाग आहे हा फेअर ट्रायलशी निगडीत आहे, आणि फेअर ट्रायलशी निगडीत असल्यामुळे याचा कंप्लायन्स होणं खूपच आवश्यक आहे. जसं की या उदाहरणात आपण बघितलं की एव्हरीथिंग इज ऍडमिटेड, बट इट इज सो नाइसली एक्सप्लेन्ड that now it is no more an offense.
बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पॅराग्राफ त्या 313च्या त्या प्रश्नात टाकले जातात. बऱ्याच वेळेला प्रिसाइडिंग ऑफिसर स्वतः त्याकडे लक्ष देत नाही किंवा देऊ शकत नाही आणि ड्यू कंप्लायन्स ऑफ 313 तिथे होत नाही. या मुद्द्यावर पण तिथे अनेक जजमेंट आहेत की त्याचा जर ड्यू कंप्लायन्स झाला नसेल की त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे ना. क्वेश्चन मस्ट बी सिम्पल की अतिशय सामान्य माणूस पण तो प्रश्न समजू शकेल अशा रीतीने सिम्पली फॉर्म केलेला असला पाहिजे आणि ईच सर्कमस्टन्स मस्ट बी आस्क्ड सेपरेटली. तर आता इथे पुन्हा प्रश्न येणार की कोर्ट जर त्याच्या रीतीने सिंपल प्रश्न बनवत असेल, ईच सर्कमस्टन्स सेपरेटली विचारत नसेल तर त्यात पीपीचा काय रोल? पीपी कॅन व्हॅलिडली ड्रॉ अटेन्शन ऑफ द कोर्ट. कारण की जर अपिलेट कोर्टाने हे ऑब्झर्व केलं की योग्य रीतीने फॉर्मॅट झालेले नव्हते ते क्वेश्चन आणि त्या आधारे केसचा जर निकाल बदलला तर शेवटी नुकसान प्रॉसिक्युशनचं होणार. म्हणून ज्या ज्या गोष्टी प्रोसिक्युशनच्या अगेन्स्ट केव्हा तरी डिसाइड होऊ शकतात त्या गोष्टींबाबत प्रॉसिक्युटर त्या वेळेला कर्तव्य असतं की ज्या वेळेला त्या निर्माण होतात. एकापेक्षा आता तर ती प्रथा जवळजवळ अदरवाईज साधारण 10 वर्ष आधीपर्यंत ही प्रथा होती बऱ्याच कोर्टांमध्ये की एकच प्रश्न आणि खाली उत्तर, आरोपी क्रमांक 1चं उत्तर, 2चं उत्तर, 3चं उत्तर, 4चं उत्तर. पण जजमेंट नवी पाटलांना चॅट मध्ये टाकतील किंवा शेअर करून देतील. इच अँड एव्हरी दिला पाहिजे. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन वेगळं असू शकतं आणि प्रत्येकाच्या विरुद्धचा सर्कमस्टन्स पण वेगळा असू शकतो. परत हे जे मी तुम्हाला सांगत होतो ना ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या. बसवराज BASAVARAJ बसवराज आर पाटील वर्सेस स्टेट AIR 2000 सुप्रीम कोर्ट 3214 ते याविषयी आहे की वॉरंट ट्रायल मध्ये पण 313 डिस्पेन्स केला जाऊ शकेल. त्यात केव्हा केला जाऊ शकेल सगळ्या गोष्टींच्या त्यात बऱ्यापैकी उहापोह आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण जर एवढ्यावरच थांबलो की नाही पर्सनली आरोपीच पाहिजे आणि तर डिले जर होत गेली तर बऱ्याच वेळेला डिलेमुळे केस ऍक्टिव्हेट होऊन जाते. पण हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण या आधारे योग्य तो निर्णय घेऊन त्याचा लवकर डिस्पोजल मिळवण्यात आपण मदत करू शकतो. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. परत बऱ्याच ठिकाणी आपण हे बघतो की आरोपींच्या वकिलांनी 313 द्यावा. बऱ्याच जजमेंट मध्ये आहे की नो इट इज नॉट लाईक दॅट. तसं नाही करता येणार. ते पण मी सांगेल रवी पाटील की जजमेंट पण तुम्ही शेअर करा ना. फुला सिंग वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश. फुला PHULA फुला सिंग वर्सेस हिमाचल प्रदेश AIR 2014 सुप्रीम कोर्ट 1256. यात असं आहे की दो अक्यूज इज नॉट बाउंड टू एक्सप्लेन द सर्कमस्टन्सेस अंडर सेक्शन 313 ही इज द राइट ऑफ कीपिंग सायलेंट. स्टील if he doesn't give reply, an adverse inference against him can be drawn. Adverse inference draw करता येईल in the light of circumstances appearing in the case. हे बघा जनरली आपली पद्धत काय आहे की परिस्थिती निर्माण झाली ना
परिस्थिती निर्माण झाली की मग आपण काय करतो की केसलो शोधायला सुरुवात करतो. आपण ग्रुपवर रिक्वेस्ट टाकतो, मग आपले ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत ते आपल्याला केसलो प्रोव्हाइड करतात. मेंबर जे आहेत ना, जे केसलो प्रोव्हाइड करतात ते काय करतात, ती कॉन्टिंजन्सी येईल याची वाट नाही बघत, ते आधीच तयार करतात आणि मग ज्यांना स्वतः वापरतात आणि ज्यांना हवंय त्यांना पुरवतात. याविषयी मी तुम्हाला असं सांगेल की जर केसलो आपण आधीच जर वाचून ठेवले असतील ना, वाचलेले असतील, तर आपण काय करू शकतो, त्या केसलोत आपली केस नसेल अशी परिस्थिती निर्माण करू शकतो आपण. आणि वकील म्हणून आपलं ते काम आहे. परिस्थिती निर्माण झाल्यावर केसलो शोधायचा आणि तो सापडेलच असं नाहीये, पण केसलो वाचलेला असेल तर तो केसलो आपल्याला वापरता येईल अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. तर केसलो जे आपल्याला देतात ते आपल्याला मदत करतात, पण मी तर म्हणतो की जेव्हा गरज पडेल तेव्हा केसलो मागण्यापेक्षा आपण जर आधीच या प्रकारे जर तयार करत गेलो तर आपली विचारसरणी, आपली कार्यपद्धती, मग एखादा प्रश्न विचारला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पोलीस देर इज एव्हिडन्स ऑफ एनिमिटी बिटवीन अॅक्युज्ड अँड पोलीस. अनेक आता हे केसलो डोक्यात असल्यामुळे ज्यावेळेस पोलीस साक्षीदारावर केस आधारलेली असते त्यावेळेला मी बिनचूकपणे एक प्रश्न विचारायचो, एक प्रश्न त्या पोलीस साक्षीदाराला की तुमचा आणि आरोपीचं काही पूर्वपरिचय. तो सांगायचा नाही साहेब, या घटनेपासून तेव्हा पहिल्यांदा बघितलं याला. मी एवढंच विचारायचो, बाकीचं काही नाही विचारायचं. मग आर्ग्युमेंट मध्ये मी ते एलोबरेट करायचो की पूर्वपरिचय नाही, त्यांचा म्हणू शकत नाही. आणि त्यानंतर तो केसलो मी आधीच वाचला होता तो समजून, तर तो केसलो वापरता येईल अशी परिस्थिती तो प्रश्न विचारून मी निर्माण करू शकलो, अदरवाईज नाही करता येत ते. तर 313च्या माध्यमातून आपण आपली भूमिका नक्की आपण बजावू शकतो, आपण बजावली पाहिजे. पुराव्यात खूप आलेलं आहे, पण ते जर 313 मध्ये गेलं नाही ना तर आपल्या केसचं भवितव्य खराब होतं. पुराव्यात जेवढं आपण लक्ष दिलं पाहिजे तेवढंच लक्ष आपण 313 वर दिलं पाहिजे. अगदी ओके, कोर्टाने जसा तयार केलाय तसा करू द्या, त्यांना रेकॉर्ड करू द्या, त्यानंतर बघा जे राहिलं असेल त्यासाठी रितसर अर्ज द्या. बऱ्याच वेळेला पीपीलो ग्रुपवर एक क्वेरी किंवा प्रॉब्लेम टाकतात की कोर्ट मला सांगतं की 313 तयार करा. बघा याच्या जर कायदेशीर बघायला अमेंडमेंट आहे ती काय म्हणतात की कोर्ट मदत घेऊ शकेल डिफेन्स लॉयरची पण आणि प्रॉसिक्युटरची. कोर्ट मे टेक हेल्प ऑफ प्रॉसिक्युशन डिफेन्स काउन्सिल इन प्रिपेरिंग स्टेटमेंट. म्हणजे प्रिपेअर कोणी करायचंय, कोर्टाने करायचं आहे, परंतु प्रिपेअर करण्यात पीपीची किंवा डिफेन्स काउन्सिलची ती मदत घेऊ शकते. आता ती मदत कुठल्या मर्यादेत असली पाहिजे याचा काही खुलासा नाहीये तिथे. तर मी म्हणतो की जर पीपी म्हणून आपल्याला ते सांगत असतील की पीपी तुम्ही आहे 313 एक प्रश्न मला तयार करून द्या, इथं म्हणतो की त्याला आपण संधी समजलं पाहिजे. त्यांना फक्त एवढं सांगायचं, साहेब तुमचा स्टेनो किंवा तुमचा क्लर्क मला द्या. आणि आपण संधी समजली पाहिजे ना की त्याच्या विरुद्ध जे आलेलं आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे आपण त्या स्टेटमेंटमध्ये त्या प्रश्नांच्या स्वरूपात आपण कोर्टाला सप्लाय करू शकतो. तर आपण या गोष्टींकडे वाद म्हणून बघण्यापेक्षा किंवा आपल्यावर काहीतरी अत्याचार होतोय किंवा आपल्यावर काहीतरी अतिरिक्त बर्डन येतंय अशा रीतीने बघण्यापेक्षा, या निगेटिव्ह रीतीने बघण्यापेक्षा आपण जर पॉझिटिव्हली बघितलं की या इट इज अन अपॉर्च्युनिटी, मी काहीच सुटू देणार नाही, पुराव्यात आलेलं आहे त्यापैकी मी काहीच सुटू देणार नाही, आता आपण संधी म्हणून पण त्याकडे बघू शकतो. येस, आता शशिकांत निघाले जी आहे आपल्यासोबत, आपल्याकडे सोमनाथ व्यवहार त्यांना सांगू त्यांनी
कंटिन्यू करावं. येस शशिकांतजी. येस सर. हा सर. हॅलो हॅलो. बोला इगारे साहेब. सर मी जजमेंट थोडा वेळ करतो 2. हॅलो कर हॅलो. शिखर. हा इगारे येतोय साहेब मला शशीचा तुमचा आवाज. आवाज येतोय. हा सर. हा बोल इगारे साहेब शशी बोला बोल. तुमचा आवाज पॉवर येतोय. पॉवर टू एक्झामाइन द अक्यूज. आता डेफिनेशन हे जर पाहिलं आपण सेक्शन जर पाहिलं सर त्याच्यामध्ये तर सब क्लॉज बी ऑफ सेक्शन सबसेक्शन 1 इन 313 त्याच्यात जे वर्ड दिलेले आहे सर त्याच्यामध्ये जनरल म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये शाल आफ्टर द विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन हॅव बीन एक्झामाइन अँड बिफोर ही इज कॉल्ड ऑन फॉर हिज डिफेन्स क्वेश्चन हिम जनरली ऑन द केस. त्याचं जर पाहिलं याच्यामध्ये तर कुठल्या कोर्टाने त्याला जनरल क्वेश्चन विचारायला नाही पाहिजे. डिटेल्स त्याच्या संबंधी घ्यायला पाहिजे. त्याच्या संबंधी एक जजमेंट आहे सर, लँडमार्क जजमेंट आहे. बऱ्याच 2018 पर्यंत ते रेफर झालेले आहे सर त्याच्यामध्ये. ते जजमेंट आहे अजमेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1953 CRLJ पेज नंबर 521. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे सर की त्यांनी जनरल हळूहळू सांगतो, नॉट्स. हळूहळू सांगा, सर्वांना कळू द्या. ओके ओके हळू सांगा, थोडं सर्वांना कळू द्या. हो चालेल सर. अजमेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1953 CRLJ पेज नंबर 521. या जजमेंट मध्ये कोर्टाने असं म्हटलेलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने की प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स जो हे केलेला आहे फक्त एवढंच नाही विचारायचं की प्रॉसिक्युशन आपण जसं विचारतो की प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स ऐकला का, त्याच्यानंतर फक्त बाकीचे जनरल क्वेश्चन आहेत तेवढेच नाही विचारायचे. स्पेसिफिक त्यांनी त्याच्या जो मटेरियल त्याच्या इन्क्रिमेंटिंग मटेरियल त्याच्या अगेन्स्ट आलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्याच्यात एक्सप्लेन विचारायला पाहिजेत. त्याच्या विरोधात जसे इशी ऍक्ट आहे, इशी ऍक्ट मध्ये जसं त्याने त्याच्यात उदाहरण दिले 2-4 मध्ये की जसे टेक्निकल ऑफेन्सेस असतात, इशी ऍक्ट आहे, फूड अँड सेफ्टी आहे, जसं 468 471 आहे त्याच्यामध्ये हँड रायटिंग एक्सपर्टचा रिपोर्ट असतो, किंवा इशी ऍक्ट मध्ये जसे कंट्रोल ऑर्डर्स असतात, की फूट प्रिंट वगैरे असते, सीए रिपोर्ट्स असतात, या संबंधी सगळे क्वेश्चन त्यांना विचारायला पाहिजे. जर ते क्वेश्चन जर मिस झाले तर त्या याच्यावर त्याला शिक्षा देता येणार नाही किंवा हे करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे की फक्त 1 किंवा 2 क्वेश्चन विचारून त्याला कळायला पाहिजे कुठल्या त्याच्या विरोधात कुठलं इन्क्रिमेंटिंग सर्कमस्टन्सेस आहे, प्रॉसिक्युशन कुठला एव्हिडन्स त्याच्या विरोधात लिहिली केलेला आहे, सगळ्या गोष्टीचा टेक्निकल कुठल्या आहेत, कुठल्या त्याच्या विरुद्ध डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्याच्या विरुद्ध आलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी पाहायला पाहिजेत. आता त्या 2 पॅरा त्यांनी दिलेलं आहे की द क्वेश्चन मस्ट बी फ्रेम इन सच अ वे as to enable the accused to know what he is to explain, what are the circumstances which are against him and what are the circumstances to which an explanation is needed. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्या 313 जेव्हा रेकॉर्ड करतो जनरली न विचारता स्पेसिफिक त्याच्या समजेल अशा भाषेमध्ये आणि व्यवस्थित त्याला ते कळायला पाहिजे. सर एक लेटेस्ट जजमेंट आहे आता आलेलं 2019 मध्ये 26 जुलै 2019 मध्ये शॅम्युअल हक SAM शॅम्युअल HAQE हक वर्सेस स्टेट ऑफ आसाम 26 ऑगस्ट 2019 मध्ये आलेलं आहे. ते गुवाहाटी हायकोर्टाचा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेशन कोर्ट गुवाहाटी हायकोर्टाने अफेल्ड केलं होतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते सेटायसाइड केलं. त्याच्यामध्ये फक्त मर्डर केस होती सर. ही मर्डर केस मध्ये त्यांनी फक्त त्याला 2 ते 3 क्वेश्चन विचारले होते आणि कंबाईन क्वेश्चन्स विचारले होते याच्यामध्ये. तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की कंबाईन त्याला प्रत्येकाच्या ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजेत. त्याला जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही ती ट्रायल विषय पण होऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत सर त्याच्यामध्ये.
इन्क्रिमेटिंग मटेरियल टू द अक्यूज टू पुट टू द अक्यूज अँड गेट फेअर चान्स, त्याला त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. लेटेस्ट जजमेंट आहे सर याच्यामध्ये, शॅम्युअल वर्सेस स्टेट ऑफ आसाम 26 ऑगस्ट 2019. मी आपला ग्रुपवर टाकतो सर याच्यामध्ये. आता सर याच्यामध्ये जे टाकलंय. दुसरं होतं, बसवराज पाटीलची जजमेंट आहे सर त्याच्यामध्ये आपण जे एक्सप्लेन केलंय ते प्लीडर संबंधी पण आहे सर ते जजमेंट, की प्लीडर अपॉइंट करता येतो, फक्त त्याच्या कंडिशन्स जे आहेत त्या त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन करायला पाहिजेत. त्यांनी स्पेसिफिक अर्ज द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये अर्ज दिल्यानंतर त्याच्यासोबत ऍफिडेव्हिट पाहिजेत आणि त्याची रिअल डिफिकल्टीज काय आहे, तो कशामुळे येऊ शकत नाही, जर तो अपिअर कशामुळे होत नाही त्याचा, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तो जर प्लीडर थ्रू किंवा ऍडव्होकेट थ्रू जर अपिअर होत असेल तर त्यांनी त्याचं पुढे कुठल्या याच्यामध्ये ऍट एनी स्टेज केसच्या कुठल्या स्टेजला त्याचं कुठलंही ग्रीव्हन्स नाहीये असं त्यांनी एक्सप्लेन करायला पाहिजे. आता जर पाहिलं याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो सर त्याच्यामध्ये आपला, की आपण नेहमी त्याला विचारतो आरोपीला की बाबा तुझ्या अभियोग पक्षाने दिलेला पुरावा जो आहे तो ऐकला का. आता हे काही सरळ सरळ आपण विचारत नाही किंवा कुठल्या गोष्टी कुठेतरी मेन्शन केल्याशिवाय त्या गोष्टी त्या आपण करत नाही. 273 जर पाहिलं तर त्याच्यापैकी जो पुरावा आहे प्रॉसिक्युशनचा जो पुरावा आहे तो आरोपीच्या पुढे घेणं आवश्यक आहे असं सीआरपीसी मध्ये म्हटलेलं सर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिस्पेन्स विथ, फक्त त्याला एक्सेप्शन जे आहेत हे डिस्पेन्स विथ जे आहेत ते त्याला एक्सेप्शन आहे सर. त्याच्यामध्ये जो समन्स केस मध्ये तो विदाउट त्याला पर्सनल अटेंडन्स दिला असं करू शकतो, आणि वॉरंट ट्रायल जर असेल तर त्याच्यामध्ये त्याला फक्त त्या कंडिशन बसवराज ऍज पर बसवराज जजमेंट जे आहे बसवराज पाटील त्यानुसार ते मेन्शन करायला पाहिजे सर त्याच्यामध्ये. आता सरकमटन्शियल एव्हिडन्स वर जो जजमेंट आहे शरद सारडा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राचा लँडमार्क 498 वरचा आहे ते एक जजमेंट 313च्या बाबतीत पण तसंच आहे की स्पेसिफिक क्वेश्चन त्यांना विचारायला पाहिजेत आणि वेगळे वेगळे सेपरेट क्वेश्चन त्यांनी त्याच्यात विचारायला पाहिजेत. त्याचप्रमाणे जनरल वैद्यची केस आहे सुखदेव सिंग वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, ती पण त्या 313च्या बाबतीत लँडमार्क जजमेंट आहे सर त्याच्यामध्ये. व्यवहार सर घ्या आता पुढचं. हॅलो हॅलो हो हो येतोय आवाज, येतोय व्यवहार साहेब. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. व्यवहार साहेब बोला. हा व्यवहार साहेब, येस येस, कंटिन्यू कंटिन्यू प्रोसीड. व्यवहार साहेबांचा आवाज येत नाही. व्यवहार साहेबांचा व्हिडिओ ऑडिओ अनम्यूट अनम्यूट करा व्यवहारे साहेब स्वतःला पहिले. व्यवहारे साहेब अनम्यूट करा. अनम्यूट. त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं. हा नेट नाही. इगारे साहेब वादळामुळे झाला असेल. सर मी पुढे कंटिन्यू करतो. हो हो एक दुसरा जजमेंट आहे. हा. दुसरा एक जजमेंट आहे शिवाजी साहेबराव बोबडे म्हणून. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं त्याच्याने ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा 1973 AIR पेज नंबर 2622. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जसं फंडामेंटल राईट्स आहेत आरोपीचे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन किंवा सीआरपीसी जसं राईट त्याला अवेल केलेले आहेत त्याप्रमाणे हा पण एक तो राईटच आहे ज्याप्रमाणे जे मॅक्झिम आहे ऑडिओ अल्ट्रम पार्ट्रम त्यानुसार टू बी हर्ड टू राईट टू बी हर्ड त्यानुसार त्याला तो राईट त्याला अवेल करायला पाहिजे त्याचा. त्याला जर ऐकलं नाही तर ती
प्रॉपरली त्याला ऐकलं नाही किंवा ते एक्सप्लेनेशन जर त्याचं घेतलेलं नाही नसेल तर ती ट्रायल ही रिसेट होऊ शकते. शिवाजी साहेबराव बोबडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, सुप्रीम कोर्ट, AR 1973, पेज नंबर 2622. त्याच्यामध्ये म्हटलेलं त्यांनी जसे CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड यांनी आरोपीला राईट दिलेले, राईट टू सप्लाय कॉपी ऑफ ऑल डॉक्युमेंट्स अंडर सेक्शन 207 208. त्याचप्रमाणे राईट टू लीड एव्हिडन्स इन डिफेन्स अंडर सेक्शन 243 ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड. राईट टू प्रेझेंट during the record of evidence under section 273. Right to legal aid under section 303 and 304. त्याचप्रमाणे हा जो राईट आहे त्याचा कॉन्स्टिट्यूशन त्याला अवेल केलेला आहे ऍज पर आर्टिकल 21 फेअर ट्रायलचा. तो जो मॅक्झिम आहे ऑडियम अल्टरम पॅटर्न द राईट टू बी हर्ड त्यानुसार त्याला ते अवेल करायला पाहिजे त्याला. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जर पाहिल्या आपण याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अर्थ जो आहे हा याच्यामध्ये हे केलेला आहे. त्याच्या फक्त आता जर याच्यात जर पाहिलं आपण तर इव्हिडन्स जर सब क्लॉज 1 सबसेक्शन 1 जर पाहिलं त्याच्यामध्ये त्याने इन एव्हरी इन्क्वायरी और ट्रायल फॉर द पर्पज ऑफ इनेबलिंग द अक्यूज पर्सनली टू एक्सप्लेन एनी सर्कमस्टन्सेस अपीरिंग इन द एव्हिडन्स अगेन्स्ट हिम. आता याच्यात एव्हिडन्स जे म्हटलेलं आहे त्यांनी एव्हिडन्सची डेफिनेशन कुठेही CRPC मध्ये मेन्शन केलेली नाही. एव्हिडन्सची डेफिनेशन जी आहे ती सेक्शन 3 जे आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये त्यानुसार ही आपल्याला ती घ्यावं लागते. त्याच्या एव्हिडन्स मध्ये ते ऑल स्टेटमेंट्स असतात किंवा जे डॉक्युमेंट्स असतात त्या सगळ्या गोष्टी त्याला एक्सप्लेन त्याच्या बाबतीत एक्सप्लेन करायला पाहिजेत. आता जसं मी सांगितलं तसं की डॉक्युमेंट जे येतात जे कुठले आता सरांनी जसं सांगितलं सरांनी की चीफ मध्येच किंवा आपल्या प्रॉसिक्युशन एव्हिडन्स केला त्याच बाबतीत क्वेश्चन विचारायची आवश्यकता नाही. क्रॉस मध्ये काही काही गोष्टी जर आल्या इन्क्रिमेटिंग असतील ऍडमिशन जर काही त्याच्या असतील त्या बाबतीत पण क्वेश्चन त्याला विचारायला पाहिजे, त्या बाबतीत पण एक्सप्लेनेशन त्याच्या बाबतीत घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे जसे सीए रिपोर्ट्स असतात सीए रिपोर्ट संबंधी पण त्याचे क्वेश्चन त्याला विचारायला पाहिजेत. फिंगरप्रिंट रिपोर्ट असतात, फुटप्रिंट रिपोर्ट असतात, हँडरायटिंग रिपोर्ट्स, फॉरेन्सिक रिपोर्ट्स, PC ऍक्टच्या ज्या कंट्रोल ऑर्डर आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्याच्या विरोधात आहेत त्या बाबतीत त्याला स्पेसिफिक क्वेश्चन त्या बाबतीत विचारायला पाहिजेत. आता सरांनी जो एक हे केलेला आहे सबसेक्शन 4 जो आहे त्या बाबतीत थोडं मी मेन्शन करतो. वाचतो एकदा. द आन्सर गिवन बाय द अक्यूज मे बी टेकन इनटू कन्सिडरेशन इन सच अ इन्क्वायरी और ट्रायल and put in evidence for or against him in any other inquiry into or trial for any other offense which such answer may tend to show he had committed. आता त्यांनी जे उत्तर दिलेले आहेत त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत स्टेटमेंट मध्ये त्याला विचारलेल्या स्टेटमेंट मध्ये ते त्याच्या फक्त टेक इन टू कन्सिडरेशन फक्त कन्सिडर करावं लागतं. त्याचा ऍज अ एव्हिडन्स म्हणून त्याचा वापर त्याच खटल्यामध्ये करता येणार नाही. तो त्याच्या दुसऱ्या खटल्यामध्ये त्याच्या विरोधात किंवा त्याच्यासाठी फॉर ते करता येईल किंवा दुसऱ्या ऑफेन्स मध्ये त्याच्या विरोधात तो त्याचा उपयोग करता येईल. त्याला जर ऍज अ एव्हिडन्स म्हणून त्याला हे करायचं असेल तर त्यासाठी स्पेसिफिक प्रोव्हिजन्स क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली दिलेली आहे. ती म्हणजे आहे 315 315 खाली. त्याला जर स्वतःला विटनेस म्हणून तपासायचा असेल अक्यूजला तो त्या खाली स्वतःच शपथ देऊन तो त्याला ऍज अ विटनेस म्हणून त्या खटल्यामध्ये त्याला बेस्ट विटनेस म्हणून त्याला त्या खटल्यामध्ये उभं राहता येईल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे
तो सबसेक्शन 3 जे आहे 313 सबसेक्शन 3, the accused shall not render himself liable to punish by refusing answer such questions or by giving false answer to him. आता परजुरीचा गुन्हा याच्या विरोधात होणार नाही, पण बॉम्बे हायकोर्टाचं 1954 चं आहे जजमेंट, जुनं जजमेंट आहे ते, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ते बॉम्बे हायकोर्ट एकच फक्त मला सापडलं की त्याच्या म्हटलेलं ते तसं होऊ शकतंय परजुरीचा. आता जे अमेंडमेंट झाली आहे 2008 31/12/2009 ला, ती आहे 313 सबसेक्शन 5. जे अमेंडमेंट आहे त्याचा फक्त एवढाच उद्देश होता की ट्रायलला डिले होऊ नये, ऍज अर्ली ॲज पॉसिबल ती ट्रायल संपायला पाहिजे, लवकरात लवकर ती संपायला पाहिजे. त्यासाठी प्रॉसिक्युशन किंवा कौन्सिल जे आहेत त्यांची मदत घ्यायची आणि 313 साठी जे मॅटर्स पेंडिंग पडतात वर्षानुवर्षे दिवसोदिवस पडतात ते फक्त हे करण्यासाठी त्यांची मदत घ्यायची आणि त्यानुसार ते प्रश्न त्यांच्याकडनं काढून प्रश्न तयार करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोर्टाला मदत होण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये त्याला जर उत्तर द्यायचे असेल तर त्याला रिटर्न स्टेटमेंट त्याने त्याच्यामध्ये दाखल करायला पाहिजे आरोपीने, आणि तो कंप्लायन्स आहे तो त्याचा कंप्लायन्स झाला, सफिशियंट कंप्लायन्स टू दिस सेक्शन. अशा प्रकारे मला जी संधी दिली कोऑर्डिनेटरनी बोलण्यासाठी त्यामुळे धन्यवाद. अनिल सर.